नमस्कार, मी नेत्रा वैद्य. आपण बोलत आहोत आपल्या लाडक्या माय मराठी चॅनलवर. सध्या आपण या चॅनलवर समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आणि त्यावरील एक गोष्ट पाहत आहोत. समर्थांनी खरोखर मनाच्या श्लोकातून मन घडवण्याचं काम केलं आहे. चला तर मग मन घडवूया. मनाचा श्लोक 36. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, सुखानंदानंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. ईश्वर सदैव आपल्याजवळ असतो, अत्यंत निकट असतो, पण अत्यंत दयाळूपणे तो आपल्या धैर्याची थोडी कसोटी पाहतो. तो सुखस्वरूप आहे आणि आनंदमय आहे, मोक्ष देणारा उदार दाता आहे. दासाभिमानी भगवंत कधीही आपल्या दासाची उपेक्षा करत नाही, असं समर्थ रामदास या श्लोकात सांगतात. या श्लोकाच्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट आपण पाहणार आहोत. गोष्टीचं नाव आहे संकटात धैर्य वाढवा. स्वामी विवेकानंद आपल्या मठातल्या शिष्यांना कायम गोपालची गोष्ट सांगत असे. कोण होता हा गोपाल? तर गोपाल आणि त्याची आई एका झोपडीत एकटेच राहत असत. त्यांना कोणतेही नातेवाईक नव्हते. गोपाल जसजसा मोठा होत गेला तसतसं त्याच्या आईने त्याचं नाव शाळेत टाकलं. त्याची शाळा खूप दूर होती. रस्ता जो होता तो जंगलातला होता. जंगलातल्या रस्त्याने जाताना गोपालला नेहमी भीती वाटत असे. त्याचे जे मित्र होते ते रोज घोडागाडीतनं त्यांच्या आईबाबांबरोबर येत असत. त्यामुळे गोपाल सतत उदास राहत असे. एक दिवस त्याच्या उदासीचं कारण, त्याच्या दुःखाचं कारण त्याच्या आईने विचारलं. त्यावेळेला गोपालनी त्याला वाटणारी भीती आईला सांगितली. त्यावेळेला आई म्हणाली, अरे गोपाळा, घाबरायचं कशाला? ज्या वेळेला तुला भीती वाटेल त्यावेळेला तू आपल्या कृष्णादादाला हाक मार, तो धावत येईल. त्यावेळेला गोपाळने विचारलं, कुठे असतो हा कृष्णादादा? आई म्हणाली, कृष्णादादा तुझ्याबरोबरच असतो, तू फक्त हाक मारलं की तो तुझ्याबरोबर येईल. दुसऱ्या दिवशी गोपाळ शाळेत निघाला. तो धैर्याने निघाला खरा, आणि खरोखर कृष्णादादा येतो का ते पाहण्यासाठी त्याने कृष्णादादा कृष्णादादा म्हणून कृष्णाला हाक मारली. जरा वेळाने खरंच प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्याबरोबर शाळेत जायला निघाले. रोज आता ह्या कृष्णादादाबरोबर गोपाळ शाळेत जाऊ लागला. कृष्ण त्याला रोज शाळेपर्यंत सोडत असे. रोज गप्पा मारत मारत हा कार्यक्रम सुरू झाला आणि खरोखर गोपाळची भीती कुठल्या कुठे पळाली. रोज गोपाळ नियमित शाळेत जाऊ लागला. या छोट्याशा गोष्टीतनं आपल्याला एकच गोष्ट कळते की भगवान सदा सर्व काळ आपला सखा आणि सोबती असतो. फक्त तो आपल्या धैर्याची थोडी कसोटी पाहत असतो. या गोष्टीचं तात्पर्य आहे, संकटकाळी मन शांत आणि स्थिर ठेवून धैर्याने वागलं पाहिजे आणि परमेश्वरावर सतत विश्वास ठेवला पाहिजे. तर या गोष्टीतनं आपण हे तात्पर्य तर शिकलोच. आता परत पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.